आषाढी बैलपोळा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर ठिकठिकाणच्या कुंभारवाड्यात कुंभार कुटुंबाची ही मातीपासून बैल तयार करण्याची आणि ती रंगवण्याची लगबग सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. मी सध्या अशाच एक ठिकाणी आलेलो आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हा उतरवली गावचा कुंभारवाडा आहे आणि सध्या पाहिलं तर हे नंदकुमार कुंभार यांचं घर आहे आणि यांच्या घरात सुद्धा पाहिलं तर अशा प्रकारे मातीची बैल बनवून ती रंगवण्याची शेवटचा हात मारण्याची लगबग जी आहे ती या कुटुंबाची सुरू असल्याचं पाहायला मिळते. सध्या पाहिलं तर अशा प्रकारे त्यांनी घोड्याची लीद असेल किंवा वारवाळची माती असेल अशापासून या पर्यावरणपूरक बैल सुद्धा बनवलेलं पाहायला मिळतात. तर दुसरीकडे पाहिलं तर मागणीनुसार विविध आकाराची ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बैल सुद्धा या ठिकाणी तयार असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो आणि या कृषीप्रधान देशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय जो आहे तो केला जातो. त्यामुळं खरं तर बैलाला हा शेतकऱ्याचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो आणि जे वर्षभर बैल शेतकऱ्यासोबत काम करतो त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभरात हा बैलपोळा सण साजरा केला जातो, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि त्या अनुषंगाने अशी बैलपोळ्यानिमित्त ही मातीची बैल बनवण्याची लगबग जी आहे ती सध्या कुंभार कुटुंबाची सुरू असल्याचं पाहायला मिळते. माझ्यासोबत नंदकुमार कुंभार आहेत, ज्यांची खरं तर हा संपूर्ण घर आहे. ते आता ते या कारागिरामार्फत हे सर्व बैल जे आहेत ते त्यांनी बनवलेले आहेत. काय सांगाल, यंदाची कशा प्रकारे बैलपोळ्याची तयारी सुरू आहे? यंदा हा आषाढी बैलपोळा अगदी 8 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी आम्हाला शेवटचा फिरवण्याची लगबग आमची चालू आहे. आता या ठिकाणी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बी थोडे एक 500 बैल केलेला आहे. मातीचं बी आमचं पौराणिक म्हणजे पिढ्या जो व्यवसाय असतो ते बैल आमचा 500 तयार आहे. आणि मातीचे बैल आम्ही गावकीला बलुती पद्धतीने देतो. त्याच्या मोबदल्यात शेतकरी आम्हाला धान्य वगैरे देतात. तांदूळ, ज्वारी काय त्यांच्या शेतामध्ये जे पिकल ते आम्हाला देतात. आणि हा सण अगदी ते आनंदाने साजरा करतात. बैलपोळा हा सण झाल्यानंतर ते आपल्या शेतामध्ये आमचे बैल घेऊन बांधावर जातात. त्या ठिकाणी ते बैलाचे विसर्जन करतात. त्या बिया वारवाच्या मातीमध्ये आम्ही बिया वगैरे टाकतो आणि पर्यावरणाला ते पोषक असं साहित्य मिळते. त्यामुळे हा सण अगदी शेतकरी आनंदाने साजरा करतो. आणि तसे पाहिले तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आता बैलाची रेट महागाईच्या दृष्टिकोनातून वाढलेला आहे. त्यामुळे 550 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत त्याचा मार्केटमध्ये विक्री आमची चालू असते. अशा पद्धतीने हा सण बैलाचा आम्ही साजरा करतो. आपण पाहतोय की सध्या कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे या प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जी बैल आहेत त्यांची सुद्धा किंमत वाढलेली आहे. आकारमानानुसार या बैलांच्या जोडीला 50 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत भाव मिळते आणि विविध प्रकारची बैल, विविध आकाराची बैल जी आहेत ती या कुंभार कुटुंबाने बनवल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच मोठ्या उत्साहात हा ग्रामीण भागात सण जो आहे तो साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण आंबेकीसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.